नमस्कार मित्रांनो, मयूर मंथन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आपण तलाठी भरती, पोलीस भरती तसेच सरसेवा भरतीसाठी महत्त्वाचा भाग घेत आहोत। त्यामध्ये आज आपण खूप महत्त्वाचा असा विज्ञानावरती नोट्स काढून घेतलेला भाग आहे, तो म्हणजे जीवनसत्वावरती। मित्रांनो, हा भाग तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा भाग तुम्ही वहीमध्ये तुमच्या नोट करून घेऊ शकता किंवा व्हिडिओ ऐकला तरी चालू शकते। तर आगामी 2025 मध्ये महाराष्ट्र पोलीस भरती आपल्या सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे, त्यामुळे तुम्ही जोराने अभ्यासाला लागा आणि सर्वांना पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा। तर आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा, थोडक्यात आहे पण खूप महत्त्वाचा आहे आणि महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी खूप उपयुक्त असणार आहे। तर बघा, जीवनसत्वावरती प्रश्न आहे, लक्षात ठेवायचं आहे। प्रश्न नाही, आपण नोट्स काढलेले आहेत आणि जीवनसत्वामध्ये काय असतं ते पाहण्यासाठी। बघा, जीवनसत्व अ मध्ये काय असतं? रेटिनॉल असतं। लक्षात ठेवा, जीवनसत्व अ मध्ये रेटिनॉल। त्यानंतर बघा, जीवनसत्व ब मध्ये थायमिन असते, परंतु जीवनसत्व B1 दाखवलेलं आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे जीवनसत्व B1 मध्ये थायमिन असतं। त्यानंतर जीवनसत्व B2 मध्ये काय असते? रायबोफ्लेविन असते। बघा, जीवनसत्व B2 मध्ये काय असते? रायबोफ्लेविन असते। लक्षात ठेवायचं आहे B1, B2, B3 अशा प्रकारचे जीवनसत्वाचे प्रकार आहेत। त्यानंतर बघा, जीवनसत्व B3 मध्ये काय असते? नायसिन असते। लक्षात ठेवा, जीवनसत्व B3 मध्ये नायसिन असते। B1 मध्ये थायमिन असते, जीवनसत्व B2 मध्ये रायबोफ्लेविन असते, जीवनसत्व B3 मध्ये नायसिन असते आणि जीवनसत्व B5 मध्ये काय असते? पेंटोथेनिक ॲसिड। पेंटोथेनिक ॲसिड लक्षात ठेवायचं आहे, जीवनसत्व B5 मध्ये काय असते? पेंटोथेनिक ॲसिड असते। व्यवस्थित लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे, त्यामुळे तुम्हाला समजणार आहे। त्यानंतर बघा, पुढचं बघणार आहे आपण जीवनसत्व 6 मध्ये। आता जीवनसत्व 6 मध्ये काय असते? पायरिडॉक्सिन। बघा मित्रांनो, जीवनसत्व 6 मध्ये काय असते आणि लक्षात ठेवायचं आहे जीवनसत्व B6 बरं का। जीवनसत्व B6 मध्ये काय असते? पायरिडॉक्सिन असते। महत्त्वाचा शब्द आहेत, लक्षात ठेवा। त्यानंतर जीवनसत्व B7 मध्ये असते बायोटीन। जीवनसत्व B7 मध्ये असते बायोटीन। जीवनसत्व B7 मध्ये बायोटीन असते। जीवनसत्व B9 मध्ये काय असते? फॉलिक ॲसिड असते। लक्षात ठेवायचं, हे पाठच करून ठेवायचं आहे, तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। पोलीस भरती असो किंवा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे महत्त्वाचं आहे। जीवनसत्व B9 मध्ये काय असते? फॉलिक ॲसिड असते। लक्षात ठेवायचं आहे। जीवनसत्व B12 मध्ये काय असते? सायकोबॅलिन असते। सायनोकोबॅलिन असते। मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, जीवनसत्व B12 मध्ये सायनोकोबॅलिन असते। लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर बघा, जीवनसत्व क, आता बचा प्रकार संपला आहे, तर जीवनसत्व क बघत आहोत आपण। जीवनसत्व क मध्ये काय आहे? अस्कॉर्बिक ॲसिड असते। मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, जीवनसत्व क मध्ये अस्कॉर्बिक ॲसिड असते। महत्त्वाचा शब्द आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा। हे शब्द खूप कठीण असतात, परंतु आपल्याला पाठ करून ठेवायचे आहेत, त्यामुळे कारण की हमखास परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न आहेत, त्यामुळे तुम्हाला हे पाठच करून ठेवायचे। त्यानंतर बघा, जीवनसत्व क झाल्यानंतर आपल्याला जीवनसत्व ड मध्ये कॅल्सिफेरॉल असते। जीवनसत्व ड मध्ये काय असते? कॅल्सिफेरॉल असते। त्यानंतर बघा, जीवनसत्व ई मध्ये काय असते? टोकोफेरॉल। बघा मित्रांनो, जीवनसत्व क मध्ये काय असतं? अस्कॉर्बिक ॲसिड असते। जीवनसत्व ड मध्ये कॅल्सिफेरॉल ॲसिड असते। जीवनसत्व ई मध्ये काय असते? टोकोफेरॉल असते आणि जीवनसत्व के मध्ये काय असते? फायलोक्विनोन असते। बघा, जीवनसत्व के मध्ये काय असते? फायलोक्विनोन असते। मित्रांनो, लक्षात ठेवायचं आपल्याला, जीवनसत्व अ मध्ये काय असते? रेटिनॉल असते। जीवनसत्व मध्ये बी मध्ये बघा, B1, B2, B3, B5, B6 आणि B7, B9, B12 आणि जीवनसत्व क हे जीवनसत्व ड, जीवनसत्व ई आणि जीवनसत्व के हे सर्व तुम्हाला पाठच करून ठेवायचं आहे। 5 मिनिटाचा सुद्धा व्हिडिओ आपला होत नाही, 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला हे पाठच करून ठेवायचं आहे। जर तुमच्याकडे कुठे नोट असतील तर नोट करून ठेवा किंवा तुम्ही भिंतीवरती सुद्धा लावून ठेवू शकता। अशा प्रकारचे व्हिडिओ, थोडक्यात पण खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे मिळणार आहे। तुम्ही व्हिडिओ आवडत असेल तर तुम्हाला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। मित्रांनो, आजची माहिती खूप छान आणि सोपी आणि खूप महत्त्वाची होती आणि ही माहिती तुम्ही
पाठच करून ठेवा। आगामी होणाऱ्या पोलीस भरतीसाठी आणि तलाठी भरतीसाठी सुद्धा ही माहिती उपयुक्त असणार आहे। त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करा। आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।